हॅलो वॉरियर्स, भारताचा आणि महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2025-26 वरती एक टेस्ट मी तुमच्यासोबत शेअर केलेली होती टेलिग्राम वरती. मला आशा आहे की तुम्ही ती टेस्ट सोडवलेली असेल. सो आज आपण त्या टेस्टची उत्तरपत्रिका सुद्धा पाहणार आहोत आणि त्याच्यासोबतच त्या टेस्टचं सखोल असं विश्लेषण सुद्धा पाहणार आहोत. सो हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही तुमचा स्कोर चेक करणार आहात आणि कमेंटमध्ये मला लगेच सांगणार आहात की तुमचा स्कोर किती आलेला आहे. ठीक आहे. सो भारताचा आणि महाराष्ट्राचा अर्थसंकल्प याच्यासाठी महत्त्वाचा आहे कारण येणाऱ्या प्रत्येक परीक्षेमध्ये ऍटलिस्ट पुढचा अर्थसंकल्प येईपर्यंत तरी याच्यावरती आपल्याला प्रश्न पाहायला मिळतात आणि कंबाईंड मध्ये तर 3 ते 4 प्रश्न हे आपल्याला अर्थसंकल्पावरती पाहायला मिळतात. सो सगळ्यात पहिला प्रश्न होता तो म्हणजे केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 मध्ये उल्लेख केलेल्या विकसित भारताच्या तत्वांमध्ये खालीलपैकी कोणते तत्व समाविष्ट नाही. सो विकसित भारताचं जे काही उद्दिष्ट आपण ठेवलंय, जे काही तत्व सांगितलेले आहेत त्याच्यात कोणतं तत्व नाहीये. पर्याय 1 आहे भारताला जगाचा अन्नकोठार बनवणे. पर्याय 2 आर्थिक उपक्रमांमध्ये 80% महिलांचा सहभाग. पर्याय 3 अर्थपूर्ण रोजगारासह 100% कुशल कामगार. आणि पर्याय 4 चांगल्या दर्जाचे शालेय शिक्षण. सो याचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे अर्थातच पर्याय क्रमांक 2, कारण 80% महिलांचा सहभाग नाही तर इथे 70% महिलांचा सहभाग हे तत्व जे आहे विकसित भारतमध्ये ऍड करण्यात आलेलं आहे. सो विकसित भारताची जी काही तत्व सांगितलेली आहे त्याच्यात सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे शून्य दारिद्र्य, त्याच्यानंतर 100% चांगल्या दर्जाचे शालेय शिक्षण, त्यानंतर उच्च गुणवत्तेची परवडणारी सर्वसमावेशक आरोग्य सेवेची उपलब्धता, त्यानंतर अर्थपूर्ण रोजगारासह 100% कुशल कामगार. हे एक इम्पॉर्टंट आहे. आर्थिक उपक्रमांमध्ये 70% महिलांचा सहभाग आणि त्याच्यानंतर भारताला जगाचा अन्न कोठार बनवणं हे एक उद्दिष्ट याच्यामध्ये ठेवण्यात आलेलं आहे. सो विकसित भारत 2025-26 मध्ये एक्झॅक्टली कुठल्या घटकांचा समावेश होतो हे तुमच्या लक्षात आलं असेल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेबाबत खालील विधाने विचारात घ्या. पहिलं विधान आहे केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या या योजनेला 16 जुलै 2025 रोजी कॅबिनेटची मंजुरी मिळाली. दुसरं विधान आहे भारतातील 100 जिल्ह्यांचा यामध्ये समावेश केला जाणार आहे. आणि तिसरं विधान आहे ही योजना 2025-26 ते 2030-31 या कालावधीसाठी राबवली जाणार आहे. पहिला पर्याय आहे फक्त अ बरोबर, फक्त ब बरोबर, अ आणि ब बरोबर की सर्व बरोबर. तर याचं उत्तर आहे सर्व बरोबर, कारण केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये जी पंतप्रधान धनधान्य कृषी योजना जाहीर करण्यात आली तिला 16 जुलै 2025 रोजी कॅबिनेटने मंजुरी दिलेली आहे. त्याचबरोबर ही जी योजना आहे ही सुरुवातीला एकूण 100 जिल्ह्यांमध्ये राबवली जाणार आहे, ज्याचा उद्देश असा आहे की जिथे कमी उत्पन्न आहे तिथल्या 100 जिल्ह्यांची शेतकऱ्यांची त्या 100 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांची उत्पादकता वाढवणं, पिकांचं विविधीकरण घडवून आणणं आणि त्याचबरोबर शाश्वत शेती जी आहे तिला प्रोत्साहन देणं, सिंचन आणि साठवणूक सुविधा सुधारणं आणि कर्ज उपलब्धता सुलभ करून देणं हे उद्दिष्ट असणारी प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना जी आहे ती जाहीर करण्यात आली. तिला मंजुरी सुद्धा मिळाली आणि ती आता सुरू सुद्धा करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न होता केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 मधील डाळींच्या बाबतीत आत्मनिर्भरता मिशन यामध्ये कोणत्या डाळीचा समावेश नाहीये. सो 3 डाळींसाठी आत्मनिर्भरता मिशन जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे. तर त्याच्यामध्ये कुठल्या डाळीचा समावेश आहे आणि नाही हे आपल्याला माहिती पाहिजे. तूर, मसूर आणि उडीद या डाळींचा याच्यामध्ये समावेश आहे. मूग याच्यामध्ये नाहीये. सो लक्षात ठेवण्यासाठी मी सांगितलं पण होतं की तुम्ही उत्तम हा शब्द लक्षात ठेवा. उ म्हणजे उडीद, त म्हणजे तूर आणि म म्हणजे मसूर. ठीक आहे. तर या 3 डाळी आहेत. 6 वर्षांसाठी हे आत्मनिर्भरता मिशन असणार आहे आणि नाफेड आणि NCCF कडून 4 वर्षांमध्ये शेतकऱ्यांकडून या डाळींची खरेदी सुद्धा केली जाईल. त्याचबरोबर आणखी एक फॅक्ट इथे लक्षात ठेवा, बिहारमध्ये मखाणा मंडळ जे आहे ते सुद्धा उभारण्यात येणार आहे. सो हा जो अर्थसंकल्प होता 2025-26 याच्यामध्ये बऱ्याचशा घोषणा करण्यात आलेल्या, जिथे बिहारला महत्त्व देण्यात आलेलं होतं किंवा बिहारसाठी बऱ्याचशा तरतुदी ज्या आहेत त्या करण्यात आलेल्या होत्या. जसं की ग्रीनफील्ड विमानतळ सुद्धा, ब्राऊनफील्ड विमानतळ सुद्धा बिहारमध्ये डेव्हलप करण्यात येणार आहे. आणि त्याचबरोबर आणखी एक संस्था पण आहे ज्याच्याबद्दल पुढे जाऊन प्रश्न येईल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 मध्ये सांगण्यात आलेल्या विकासाच्या प्रवासासाठीच्या 4 शक्तिशाली इंजिनांमध्ये कशाचा समावेश होतो. कोणती 4 शक्तिशाली इंजिन सांगण्यात आलेली आहेत विकासासाठी. विकसित भारताचं लक्ष्य जे आपल्याला साध्य करायचं आहे त्याच्यासाठी 4 इंजिन सांगण्यात आलेली आहेत. ती कोणती? कृषी, उद्योग क्षेत्र, गुंतवणूक आणि निर्यात. तर पर्याय काय आहेत? सर्व, अ आणि ड, अ ब क की अ क ड. आता याच्यापैकी म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटलं असेल की याचं उत्तर सर्व असायला पाहिजे, पण ऍक्च्युली याचं उत्तर जे आहे ते अ क ड आहे. कारण उद्योग क्षेत्र असं म्हणण्यात आलेलं नाहीये, MSME म्हणण्यात आलेलं आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रम.
ज्यावेळेला आपण उद्योग क्षेत्र म्हणतो तिथे मोठे उद्योग सुद्धा येतात, त्याच्यामुळे MSME असं स्पेसिफिक तिथे असायला पाहिजे. कृषी हे पहिलं इंजिन असेल, MSME हे दुसरं इंजिन असेल, गुंतवणूक हे तिसरं इंजिन असेल, तर निर्यात हे चौथं इंजिन असेल. आणि या सगळ्यासाठी जे इंधन लागणार आहे ते असेल सुधारणांचं इंधन, मार्गदर्शक तत्व असेल समावेशकतेचं, आणि याचं गंतव्यस्थान म्हणजे पोहोचायचंय कुठे, तर विकसित भारत हे त्याचं गंतव्यस्थान असेल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न होता किसान क्रेडिट कार्ड योजनेबद्दल. तर या योजनेबद्दल खालील विधानांचा विचार करा. पहिलं विधान आहे शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक बियाणे, खत आणि इतर गरजांसाठी वेळेवर कर्ज उपलब्ध करून देणे या उद्देशाने ही योजना 1998 मध्ये सुरू करण्यात आली होती. नाबार्डने RV गुप्ता समितीच्या शिफारशीनुसार ही योजना तयार केली आणि अर्थसंकल्प 2025-26 नुसार KCC मार्फत म्हणजेच किसान क्रेडिट कार्ड मार्फत घेतलेल्या कर्जाची जी काही कर्ज मर्यादा आहे ती 3 लाख रुपयांवरून 5 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली. ब आणि क बरोबर, अ आणि क बरोबर, अ आणि ब बरोबर की अ ब क बरोबर. तर इथे दिलेली तिन्ही जी विधानं आहेत ही बरोबर आहेत, कारण शेतकऱ्यांसाठी शेतीसाठी आवश्यक असणारी जी बियाणं आहेत, खतं आहेत, त्याचबरोबर ज्या इतर गरजा आहेत याच्यासाठी त्यांना वेळेवरती कर्ज उपलब्ध व्हावं या उद्देशाने ऑगस्ट 1998 पासून ही किसान क्रेडिट कार्ड योजना जी आहे ती सुरू करण्यात आलेली होती. आणि नाबार्डने ही योजना सुरू केलेली RV गुप्ता या समितीच्या शिफारशीनुसार. आता हे कुठेही अर्थसंकल्पामध्ये मेन्शन नाहीये, पण जर समजा किसान क्रेडिट कार्डची जी काही कर्ज मर्यादा आहे ती गव्हर्नमेंटने वाढवलेली आहे तर ऑब्व्हियसली त्याच्या इतिहासावरती थोडाफार प्रश्न येऊ शकतो, म्हणून हे घेतलेलं आहे. 2025-26च्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद केल्याप्रमाणे KCC मार्फत घेतलेल्या कर्जासाठी कर्ज मर्यादा 3 लाख रुपयांवरून 5 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. ही योजना जरी 1998 ला सुरू झालेली असेल तरी ती सुरुवातीला शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली. 2004 ला या योजनेचा विस्तार करण्यात आला आणि ती पशुपालन, मत्स्यपालन आणि इतर संलग्न व्यवसायांसाठी सुद्धा भांडवली गुंतवणुकीसाठी कर्ज देण्यासाठी ही योजना विस्तारित करण्यात आली. त्याच्यानंतर 2020 मध्ये नरेंद्र मोदींनी या योजनेमध्ये सुधारणा करून ती आणखी सुलभ केली आणि आता तिची कर्ज मर्यादा जी आहे ती 3 लाखांवरून 5 लाख रुपये इतकी वाढवण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे आसाममधील डॅश डॅश या ठिकाणी युरिया प्रकल्प उभारण्यात येणार आहे. गुवाहाटी, जोरहाट, सिलचर की नामरूप. तर हे सोपं होतं. आसाममधील नामरूप या ठिकाणी वार्षिक 12.7 लाख मेट्रिक टन इतक्या क्षमतेचा युरिया प्रकल्प जो आहे तो उभारण्यात येणार आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे अर्थसंकल्प 2025-26 नुसार MSME बद्दल खालील विधाने विचारात घ्या. सूक्ष्म लघु आणि मध्यम उपक्रम जे आहेत त्यांच्याबद्दल बऱ्याचशा तरतुदी आहेत, त्यामुळे याच्यावरती डेफिनेटली प्रश्न बनू शकतो. सो पहिलं विधान आहे सध्या 1 कोटीहून अधिक नोंदणीकृत MSME उद्योग हे 7.5 कोटी लोकांना रोजगार उपलब्ध करून देतात. आणि दुसरं विधान आहे हे उद्योग देशातील उत्पादनाच्या 36% उत्पादन करतात आणि एकूण निर्यातीच्या 45% हिस्सा सुद्धा व्यापतात. तर इथे दिलेली दोन्हीही विधानं जी आहेत ती बरोबर आहेत, फक्त काही आकडेवारी आणि माहिती तुमच्या लक्षात राहावी म्हणून ही माहिती इथे घेतलेली होती. सो सध्या जे काही MSME आहेत म्हणजे सूक्ष्म लघु आणि मध्यम उपक्रम आहेत 1 कोटीपेक्षा जास्त नोंदणीकृत उद्योग सध्या आहेत. जवळपास 7.5 कोटी लोकांना यांच्यामुळे रोजगार उपलब्ध होतोय. देशाच्या उत्पादनामध्ये 36% उत्पादन हे MSME मार्फतच होत आहे आणि निर्यातीचा 45% हिस्सा जो आहे तो सुद्धा हे MSME व्यापतात. त्याच्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे. इथे जर एखादा क्वेश्चन आला तर त्याचं उत्तर तुम्हाला देता यावं म्हणून हा प्रश्न घेतलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 मधील नवीन निकषानुसार 25 कोटी रुपयापर्यंतची गुंतवणूक आणि 100 कोटी रुपयापर्यंतची उलाढाल असणाऱ्या उद्योगांना काय म्हटले जाईल? सूक्ष्म, लघु, मध्यम की मोठे उद्योग? तर अर्थातच आता या तिन्हीपैकीच एक असेल, पण आपल्याला त्यांचे निकष माहिती पाहिजेत कारण हे निकष आता परत एकदा गव्हर्नमेंटनी बदललेले आहेत, त्याच्यामुळे याच्यावरती प्रश्न बनू शकतो. सो पहिलं जे वर्गीकरण होतं 1 जुलै 2020 नुसार काही निकष लागू करण्यात आलेले होते, त्याच्यामध्ये आता परत या अर्थसंकल्पामध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि जवळपास गुंतवणुकीमध्ये 2.5 पट वाढ केलेली आहे तर उलाढालीमध्ये 2 पट वाढ केलेली आहे. हा पण एखादा प्रश्न तुम्हाला बनू शकतो की किती पटीने वाढवलेला आहे. ठीक आहे. सो आता 2.5 कोटी रुपयापर्यंतची गुंतवणूक आणि 10 कोटी रुपयापर्यंतची उलाढाल असणारे उद्योग जे आहेत ते सूक्ष्म उद्योग असतील. 25 कोटी पर्यंतची गुंतवणूक आणि 100 कोटी पर्यंतची उलाढाल असणारे उद्योग हे लघु उद्योग म्हणून ओळखले जातील आणि 125 कोटी पर्यंतची गुंतवणूक आणि 500 कोटी पर्यंतची उलाढाल हे उद्योग मध्यम उद्योग म्हणून ओळखले जातील. सो हे लक्षात ठेवा.
लक्षात ठेवायला सोपं आहे. 2.5 25 125, इकडे 4च्या पटीमध्ये आहे 10 100 आणि 500. ठीक आहे. त्याच्या आधी 1 आणि 5 10 आणि 50 50 आणि 250. सोपं होतं लक्षात ठेवायला. हा चार्ट असा डोळ्यासमोर आला, प्रश्न आला तर तिथल्या तिथे लगेच लिहून काढायचं, लक्षात येतं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्था नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फूड टेक्नॉलॉजी अँड एंटरप्रेन्योरशिप अँड मॅनेजमेंट कोठे स्थापन करण्यात येणार आहे? उत्तराखंड, बिहार, बंगळुरू, महाराष्ट्र. आताच मी सांगितलेलं की बिहारसाठी बऱ्याचशा तरतुदी करण्यात आल्यात. सो ही जी काही राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्था आहे ती बिहारमध्ये स्थापन केली जाणार आहे. पुढचा प्रश्न आहे, केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 नुसार अर्थव्यवस्थेतील गुंतवणुकीबाबत खालील विधाने विचारात घ्या. भांडवली खर्चासाठी राज्यांना 50 वर्षांच्या व्याजमुक्त कर्ज पुरवण्यासाठी 1.5 लाख कोटींचा खर्च जो आहे तो प्रस्तावित आहे. आणि दुसरं विधान आहे, या अर्थसंकल्पानुसार 10,000 कोटी रुपयांचा शहरी आव्हान निधी स्थापन करण्यात येणार आहे. अ बरोबर, ब बरोबर, दोन्ही बरोबर की दोन्ही चूक? तर याच्यामधलं फक्त अविधान जे आहे ते बरोबर आहे, कारण पायाभूत सुविधांमध्ये सार्वजनिक खासगी भागीदारी तर घेण्यात येणारच आहे, पण त्याचबरोबर याच्यासाठी राज्यांना सहाय्य देण्यात येणार आहे. 50 वर्षांसाठी व्याजमुक्त कर्ज जे आहे ते राज्यांना देण्यात येणार आहे आणि याच्यासाठी 1.5 लाख कोटींचा खर्च जो आहे तो प्रस्तावित आहे. पण याचबरोबर या अर्थसंकल्पामध्ये एक नवीन निधी सुद्धा स्थापन करण्यात आलेला आहे, शहरी आव्हान निधी, अर्बन चॅलेंज फंड असं त्याला म्हटलं जाईल. 1 लाख कोटी रुपयांचा निधी जो आहे तो निधी याच्यासाठी ठेवण्यात आलेला आहे. सो 1 लाख कोटी रुपयांचा निधी आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आणि हा जो काही 1 लाख कोटी रुपयांचा निधी आहे त्याच्यापैकी 2025-26 साठी 10,000 कोटी रुपयांचं वाटप जे आहे ते प्रस्तावित आहे. सो मी हा 10,000 कोटी आकडा इथून घेतलेला होता. टोटल जर शहरी आव्हान निधी कितीचा आहे विचारला तर अर्बन चॅलेंज फंड हे हा असेल 1 लाख कोटी रुपयांचा, पण 2025-26 साठी 10,000 कोटी रुपयांचा वाटप जे आहे ते प्रस्तावित आहे. सो प्रश्न कुठे कसा येतोय म्हणजे 2025-26 साठी विचारले की ओव्हरऑल विचारले, त्याच्यानुसार त्याचं उत्तर देणं अपेक्षित असेल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर्सच्या संशोधन आणि विकासासाठी अणुऊर्जा अभियान सुरू करण्यात येणार आहे. 2033 पर्यंत किती स्वदेशात विकसित SMR कार्यरत होतील, म्हणजे स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर्स जे आहेत ते कार्यरत होतील. तर एकूण 5 SMR जे आहेत ते कार्यरत होतील असं सांगण्यात आलेलं आहे. विकसित भारतासाठी अणुऊर्जा अभियान हे या अर्थसंकल्पाचे एक वैशिष्ट्य आहे. याच्यावरती राज्यसभेला आय थिंक प्रश्न येऊन गेलेला आहे. 2047 पर्यंत किमान 100 वॅट गिगावॅट अणुऊर्जा जी आहे तर ती निर्माण करणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी 20,000 कोटींच्या खर्चासह स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर्स जे आहेत त्याच्या संशोधन आणि विकासासाठी अणुऊर्जा अभियान जे आहे ते राबवण्यात येत आहे आणि 2033 पर्यंत 5 स्वदेशात विकसित असे SMR कार्यरत होतील. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ज्ञान भारतम अभियान जे आहे ते कशाशी संबंधित आहे? अगदी सोपा प्रश्न होता. हस्तलिखित वारशाचं सर्वेक्षण, दस्तऐवजीकरण आणि संवर्धन याच्यासाठी हे आहेत. सो जी काही नवोन्मेषात गुंतवणूक करण्यात येणार आहे याच्यामध्ये आपल्याला संशोधन विकास आणि नवोन्मेष याच्यासाठी 20,000 कोटींची तरतूद पाहायला मिळते. डीप टेकसाठी फंड ऑफ फंड्स उभारण्यात येईल. पंतप्रधान संशोधन शिष्यवृत्ती सुद्धा याच्यामध्ये देण्यात येणार आहे. पिकांच्या जन्मप्लाझमसाठी एक नवी जीन बँक जी आहे ती स्थापन करण्यात येणार आहे. राष्ट्रीय भूस्थानिक अभियान एक राबवण्यात येते आणि त्याच्यानंतर ज्ञान भारतम अभियान जे आहे ते 1 कोटी प्लस हस्तलिखिते जतन करण्यासाठी म्हणून हे अभियान राबवण्यात येणार आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, नवीन कर संरचनेबाबत खालील विधाने विचारात घ्या. 2 विधाने आहेत. नव्या कर संरचनेत 12 लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावर वैयक्तिक प्राप्तिकर भरावा लागणार नाही, हे बरोबर आहे, आपल्याला माहिती आहे. आणि दुसरं विधान आहे, वार्षिक 12.80 लाख रुपयापर्यंत उत्पन्न असलेल्या पगारदार व्यक्तींना शून्य कर भरावा लागेल. तर अर्थात हे विधान चुकीचे, कारण 12.75 आहे, 12.80 नाही, 12.75 लाख असं आहे, कारण पगारदार व्यक्ती ज्या आहेत त्यांना 75 रुपयांचं स्टँडर्ड डिडक्शन त्यांचं होतं, त्याच्यामुळे मग त्यांना 12.75 लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावरती शून्य कर भरावा लागणार आहे. मग हे जे कराचे स्लॅब आहे ते इथे दिलेले आहेत, ऑलरेडी लेक्चरमध्ये मी एक्सप्लेन केलेत, तर ते एकदा पाहून ठेवा. 4-4च्या टप्प्याने म्हणजे 4-4 लाखाच्या टप्प्याने उत्पन्न दिलेलं आहे, जसं 0 ते 4 लाख, 4 ते 8, 8 ते 12, 12 ते 16, 16 ते 20, 20 ते 24 आणि 24 लाखांहून अधिक. आणि जर कराचा दर पाहिला तर 5-5च्या फरकाने आहे, 5%, त्यानंतर 10, त्यानंतर 15, त्यानंतर 20 अशा पद्धतीने ते आहे.
त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 नुसार अर्थसंकल्पीय अंदाजानुसार राजकोषीय तूट आणि महसुली तूट अनुक्रमे किती राहण्याचा अंदाज आहे. ज्यावेळेला अनुक्रमे शब्द येतो ना त्यावेळेला खूप काळजीपूर्वक लक्षात ठेवायचं. ठीक आहे, सो इथे खूप सगळे आकडे दिसतात. किती आहे राजकोषीय तूट 2025-26ला 4.4% आणि महसुली तूट 1.5% राहण्याचा अंदाज जो आहे तो वर्तवण्यात आलेला आहे. ठीक आहे, इथे हे आकडे आहेत. सो 2024-25चे पण आकडे दिलेले आहेत मी आणि 2025-26चे पण दिलेले आहेत. तर 2024-25ला 4.8% राजकोषीय तूट, तर आता 2025-26ला 4.4% राहण्याचा अंदाज आहे. महसुली तुटीचा विचार केला तर 1.9% आणि आता 25-26ला 1.5% आहे. प्राथमिक तूट 1.3%वरून आता 0.8% इतकी आणि प्रभावी महसुली तूट 1.0%वरून 0.3%. हा चार्ट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, आयोग इथे प्रश्न विचारतो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 नुसार केंद्र सरकारच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत कोणता आहे. केंद्र सरकारचा जो रुपया येणार आहे तो कुठून येणार आहे. कर्जे आणि इतर दायित्वे, प्राप्तिकर, जीएसटी आणि इतर कर आणि करेत्तर प्राप्ती. प्रश्न थोडे फास्ट घेते, रिझन आहे की तुम्ही टेस्ट ऑलरेडी पाहिलेली आहे. सो मला असं वाटतं की एक्सप्लेनेशन मध्ये वेळ जावा, प्रश्नांमध्ये जाऊ नये. तर कुठून कुठून येणार आहे रुपया. बॉरोविंग्स अँड अदर लायबिलिटीज, कर आणि इतर दायित्वे जी आहेत याच्यामध्ये आपल्याला कर्जे आणि इतर दायित्व कर्जे आणि इतर दायित्व 24% पाहायला मिळतं. सो हा सगळ्यात मोठा स्रोत याचा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. मग त्याच्यानंतर बाकीचे जे आहे ते इथे दिलेले आहेत. 22% इन्कम टॅक्स मधून आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. 18% जीएसटी आणि अदर टॅक्सेस मधून आहे. 17% कॉर्पोरेशन टॅक्स मधून आहे आणि त्याच्यानंतर 9% नॉन टॅक्स रिसिट मधून आहे. तर हा क्रम आयोगाने याच्या पूर्वी पण विचारलाय, अजूनही विचारला जाऊ शकतो. आणि मग रुपया जाणारे कुठे ते जर आपण पाहिलं तर सर्वाधिक खर्च जो आहे गव्हर्नमेंटचा तो होणार आहे 22%. स्टेट्स शेअर टू टॅक्सेस अँड स्टेट्स शेअर ऑफ टॅक्सेस अँड ड्युटीज, जो काही राज्यांचा करातला वाटा आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त रुपया खर्च होणार आहे. सो हे एक लक्षात ठेवा, 22% इथे प्रश्न येऊ शकतो. त्याच्यानंतर 20% आहे इंटरेस्ट पेमेंट, म्हणजे व्याज देयता जी आहे त्याच्यामध्ये 2 नंबर. ठीक आहे, तर दुसऱ्या क्रमांकाचा खर्च सरकारचा व्याज देयता आहे. त्यानंतर महाराष्ट्र अर्थसंकल्प 2025-26 नुसार अयोग्य जोडी ओळखा. ग्रोथ हब मुंबई महानगर, स्टील हब गडचिरोली, आंतरराष्ट्रीय मत्स्य बाजार मरोळ आणि रेशीम कोष खरेदी विक्री बाजारपेठ नागपूर. तर मी काय केलं, महाराष्ट्र अर्थसंकल्पाचे जास्तीत जास्त मुद्दे एकाच प्रश्नामध्ये कसे कव्हर होतील या पद्धतीने तो घेण्याचा प्रयत्न केला. मग आपल्याला माहिती आहे याच्यातली चौथी जोडी चुकीची आहे, कारण रेशीम कोष खरेदी विक्री बाजारपेठ जी आहे ती नागपूर नाहीये, तर आरमोरी गडचिरोली या ठिकाणी ते असणार आहे. सो काही बाजारपेठा आणि इतर जे काही शहरं विकसित होणार आहेत त्याच्याबद्दलची थोडक्यात माहिती पाहूयात. ग्रोथ हब जे आहे ते मुंबईला ग्रोथ हब म्हणून हे करण्यात येणार आहे, म्हणजे मुंबई शहराचा विकास करण्यात येणार आहे आणि याच्यासाठी 7 आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यापार केंद्र जी आहेत ती निर्माण करण्यात येतील. ही 7 केंद्र विचारली जाऊ शकतात की कुठली असणार आहेत, तर वांद्रे कुर्ला संकुल 1, त्याच्यानंतर कुर्ला वरळी, वडाळा, गोरेगाव, नवी मुंबई, खारघर आणि विरार बोईसर ही आहेत 7 आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यापार केंद्र जी निर्माण केली जाणार आहेत, जी घोषित करण्यात आलेली आहेत या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राच्या. सो लक्षात ठेवा. आणि मुंबईची अर्थव्यवस्था जी आहे ती सध्याच्या $140 बिलियन वरून 2030 पर्यंत ती $300 बिलियन पर्यंत न्यायचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. तर 2047 पर्यंत 1.5 ट्रिलियनचं उद्दिष्ट जे आहे ते सुद्धा ठेवण्यात आलेलं आहे. इथे एक क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. सो 2030 आणि $300 बिलियन असं लक्षात राहील आणि 1.5 ट्रिलियन जे आहे ते 2047 पर्यंत, कारण 2047 पर्यंत आपल्याला विकसित भारताचं जे लक्ष्य आहे ते साध्य करायचं आहे. त्याच्यानंतर इथे आपण पाहिलेलं स्टील हब, गडचिरोली जिल्ह्याला स्टील हब म्हणून गडचिरोली जिल्हा उदयास येत आहे. सो इथे आणखी एक प्रश्न बनू शकतो, तो म्हणजे जागतिक आर्थिक परिषद जी आहे ती कुठे पार पडलेली. जानेवारी 2025ला दाओस या ठिकाणी ती पार पडलेली आणि इथे राज्याने खूप सगळे आय थिंक जवळपास 63 कंपन्यांसोबत सामंजस्य करार केलेले आहेत. खूप मोठ्या प्रमाणावरती गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये येणार आहे आणि याच्यातले जवळपास 21,830 कोटी रुपयाचे जे सामंजस्य करार आहेत ते गडचिरोली जिल्ह्यासाठी करण्यात आलेले आहेत. त्यामुळे ही एक महत्वाची न्यूज आहे. ठीक आहे. आणि नागपूरला अर्बन हार्ट केंद्र जे आहे ते विकसित करण्यात येत आहे, हातमाग विणकरांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि सुविधा देण्यासाठी. त्याचबरोबर या अर्थसंकल्पामध्ये बाजारपेठ सुविधांच्या बाबतीत सुद्धा घोषणा करण्यात आलेली आहे. महामुंबई आंतरराष्ट्रीय बाजारपेठ जी आहे
नवी मुंबई या ठिकाणी, आंतरराष्ट्रीय मत्स्य बाजार मरोळ मुंबई या ठिकाणी, तर रेशीम कोष खरेदी विक्री बाजारपेठ आरमोरी गडचिरोली. हा प्रश्न 100% बनू शकतो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र अर्थसंकल्प 2025-26 नुसार अमृतकाल राज्य रस्ते विकास आराखडा जो आहे याच्यासाठीचा कालावधी काय, कुठल्या कालावधीमध्ये हा राबवला जाणार आहे, तर अर्थात हा 2025 ते 2047 साठी राबवलं जाणार आहे, कारण 2047 विकसित भारत विकसित महाराष्ट्र हे लक्ष्य आहे. हा जो काही अमृतकाल राज्य रस्ते विकास आराखडा आहे दीर्घकालीन आणि सर्वसमावेशक रस्ते विकास आराखडा आहे, जो पर्यटन केंद्र, तीर्थक्षेत्र, धार्मिक स्थळ, किल्ले, राष्ट्रीय उद्याने, अभयारण्य आणि 5000 पेक्षा जास्त लोकसंख्येच्या ज्या वसाहती आहेत त्याचबरोबर सर्व जिल्ह्यांची मुख्यालय आणि तालुक्यांची मुख्यालय जोडण्याकरिता असेल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र सरकारच्या 2025-26च्या अंदाजपत्रकीय अंदाजानुसार राज्य सरकारच्या महसुलातील विविध महसूल स्त्रोतांच्या सापेक्ष वाट्यामध्ये सर्वाधिक वाटा कोणत्या कराचा आहे, म्हणजे महाराष्ट्राला राज्याला जो काही कर प्राप्त होतोय त्याच्यामध्ये सर्वाधिक कर कशापासून प्राप्त होतो, विक्री, व्यापार इत्यादीवरील कर, राज्य वस्तू व सेवा कर, राज्य उत्पादन शुल्क की मुद्रांक व नोंदणी. तर याचं उत्तर आहे ते म्हणजे राज्य वस्तू व सेवा कर. हा प्रश्न या टाईपचा प्रश्न याच्या पूर्वी पण विचारलाय, क्रम लावाच्या स्वरूपामध्ये आलाय, परत एकदा बनू शकतो. तर सगळ्यात जास्त आहे राज्याचा जो जीएसटी असतो तो 23.26% इतका. त्याच्यानंतर विक्री व व्यापार इत्यादीवरचा कर 9.30%. त्यानंतर मुद्रांक व नोंदणी फी 8.39%. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क 4.30% आणि त्याच्यानंतर वीज कर व शुल्क. तर हे थोडंसं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र अर्थसंकल्प 2025-26 नुसार खालील विधाने विचारात घ्या. पहिलं विधान आहे राजकोषीय उत्तरदायित्व व वित्तीय व्यवस्थापन कायद्यानुसार राजकोषीय तूट स्थूल राज्य उत्पन्नाच्या 2% कमी ठेवण्यात शासन यशस्वी ठरले आहे. आणि दुसरं विधान आहे राज्याची महसुली तूट ही सातत्याने स्थूल राज्य उत्पन्नाच्या 1% कमी राहिली. सो हा FRBM ऍक्ट जो होता त्याच्यामध्ये राजकोषीय तूट जी आहे ती 3% खाली आणण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आणि महाराष्ट्र राज्य त्याच्यामध्ये यशस्वी ठरले, पण 2% कमी ठेवण्यात नाही तर 3% कमी ठेवण्यामध्ये ते यशस्वी ठरलेलं आहे. त्याच्यामुळे पहिलं विधान तर चुकीचं आहे. दुसरं विधान जे आहे ते मात्र बरोबर आहे. महाराष्ट्र राज्याची महसुली तूट आहे ती सातत्याने 1% कमी राहिलेली आपल्याला पाहायला मिळते. ही 2 विधानं आयोग जशीच्या तशी विचारू शकतं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्प 2025-26 संदर्भात अयोग्य विधान ओळखा. पहिलं विधान आहे सातारा जिल्ह्यातील माण्याची वाडी व टेकवडी या गावांना सौर ग्राम म्हणून घोषित केलं आहे, तर हे विधान 100% बरोबर आहे. दुसरं विधान आहे 2030 मध्ये नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नमामि गोदावरी अभियानाचा आराखडा तयार करण्यात येत आहे. नमामि गोदावरी अभियानाचा आराखडा तयार करण्यात येते हे बरोबर, पण हे 2030 जे आहे ना हे चुकीचं आहे, 2027 आहे. 3 ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा सन्मान दिन, कारण 3 ऑक्टोबर 2024ला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आणि 3 ते 9 ऑक्टोबर दरम्यान अभिजात भाषा मराठी सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. आणि हरियाणातील पानिपत या ठिकाणी मराठा शौर्य स्मारक जे आहे ते उभारण्याचा निर्णय सुद्धा महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे. सो आता तुम्हाला होमवर्क आहे की महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये जी वेगवेगळी स्मारकं उभारण्यात येणार आहेत तर ती स्मारकं कुठल्या व्यक्तीचं स्मारक आहे, कुठल्या ठिकाणी आहे ते सगळं पाहून ठेवा, कारण तिथे जोडायला वाला एखादा प्रश्न तुम्हाला बनू शकतो. इथे 3 विधानं बरोबर होती, त्यातलं इथे नाशिक येथे 2025 नाही, इथे 2027ला सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. माण्याची वाडी आणि टेकवडी यांना सौरग्राम म्हणून घोषित केलेलं आहे, तर बाकीची जी 8 गावं आहेत आणखी त्यांना सौर ऊर्जेद्वारे 100% विद्युतीकरण सुद्धा करण्यात येणार आहे. ठीक आहे. तर ही काही माहिती फॅक्ट तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे पशुसंवर्धन सांख्यिकी 2024 अहवालानुसार सन 2023-24 मध्ये पहिलं विधान आहे मांस उत्पादनात राज्याचा 3रा क्रमांक, दुसरं विधान आहे दूध उत्पादनात राज्य 5व्या क्रमांकावर आणि तिसरं आहे अंडी उत्पादनात राज्य देशात 7व्या क्रमांकावर आहे. याच्यातलं बरोबर काय आहे असं विचारले तर इथे दिलेली सगळी विधानं जी आहेत ती बरोबर आहेत. लक्षात कसं ठेवायचं ते आता डायरेक्ट तुम्हाला मी सांगणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा तर माहिती पाहूयात आधी. पशुसंवर्धन सांख्यिकी 2024चा जर विचार केला आपण तर मांस उत्पादनामध्ये 11.3% हिश्शासह राज्य 3ऱ्या क्रमांकावर आहे, दूध उत्पादनामध्ये 6.7% हिश्शासह 5व्या क्रमांकावर आहे आणि अंडी उत्पादनात 5.5% हिश्शासह 7व्या क्रमांकावरती राज्य आहे. मग लक्षात कसं ठेवायचं, 3 बोकडं 3ऱ्या क्रमांकावरती आहे. सो 3 बोकडं आहेत आमच्याकडे असं इमॅजिन करायचं. त्याच्यानंतर 7वा पशुधनामध्ये 7वा, इथे 7 गायी दिसतात. पशुधनामध्ये 7वा. कुक्कुट आदी पक्ष्यांच्या बाबतीत
5वा क्रमांक आहे, 5 कोंबड्या तुम्हाला दिसतात. त्याच्यानंतर दूध उत्पादनामध्ये पण 5वा आहे, 5 दुधाचे कॅन दिसतात. आणि अंडी उत्पादनामध्ये 7वा आहे, इथे 7 अंडी दिसतात. ही चित्र तुमच्या लक्षात राहतील, विसरणार नाही याची मला खात्री. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, इथून पुढचे जे प्रश्न आहेत हे भारतीय आर्थिक सर्वेक्षणावरती आहेत. भारतीय आर्थिक सर्वेक्षण 2024-25 नुसार गेल्या 7 वर्षात महिला कामगार दल सहभाग दर, ज्याला FLFPR असं म्हटलं जाईल, 2017-18 मधील 23.3% 2023-24 मध्ये डॅश डॅश पर्यंत वाढलेला आहे. किती टक्क्यांपर्यंत तो वाढलेला आहे? तर तो वाढला 41.7% हे विधान ऍज इट इज लक्षात ठेवा. ठीक आहे. भारतीय आर्थिक सर्वेक्षणानुसार महिला कामगार दल सहभाग दरामध्ये वाढ झालेली आहे, लक्षणीय वाढ झालेली आहे. गेल्या 7 वर्षामध्ये याच्यात सातत्याने वाढ होतीये. 2017-18 मध्ये हा 23.3% इतका होता, तर 2023-24 मध्ये तो 41.7% इतका झाला. आणि याच्यातही सर्वाधिक वाढ जी आहे ती सिक्कीम मध्ये नोंदवण्यात आलेली आहे, 56.9%. इथे तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतीय आर्थिक सर्वेक्षण 2024-25 नुसार आर्थिक वर्ष 2024 साठी कृषी व संलग्न क्षेत्राचे योगदान देशाच्या जीडीपीच्या अंदाजे किती टक्के आहे? तर हे जे योगदान आहे कृषी क्षेत्राचं आहे 16%. ठीक आहे. 2024 या आर्थिक वर्षासाठी जर आपण पाहिलं तर कृषी आणि संलग्न क्षेत्राचं योगदान जीडीपीच्या अंदाजे 16% असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. जीडीपी मध्ये पर्यटन क्षेत्राचं योगदान जे आहे ते पण विचारलं जाईल, कारण कोविड नंतर ढासळलेली पर्यावरण अर्थव्यवस्था परत आता पूर्वपदावरती येते. आणि आता आर्थिक वर्ष 23 मध्ये 5% हे योगदान आपल्याला जीडीपी मध्ये पर्यटन अर्थव्यवस्थेचं असलेलं पाहायला मिळतं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 2047 पर्यंत विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी भारताला 1 किंवा 2 दशकांसाठी सरासरी किती टक्के स्थिर विकास दर जो आहे तो गाठावा लागणार आहे? तर तो 8% इतका आहे. 8% हा कंटिन्यू जीडीपीचा दर राहिला पाहिजे जर विकसित भारत आपल्याला करायचा असेल 2047 पर्यंत. तर 2047 पर्यंत विकसित भारतसाठी 8% जीडीपी वृद्धी दर गाठण्यासाठी जमीन धोरण आणि कामगार या क्षेत्राकडे लक्ष देण्यात येणार आहे. त्याचबरोबर आगामी आर्थिक वर्षामध्ये 2025-26 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेच्या सकल देशांतर्गत उत्पन्नाचा म्हणजे जीडीपीचा जो दर आहे तो 6.3% ते 6.8%, 2025-26 मध्ये 6.3 ते 6.8% राहील. तर चालू आर्थिक वर्षाअखेर तो 6.4% राहील असा अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेला आहे. तर इथे एक क्वेश्चन बनतो. ठीक आहे. आणि लक्षात ठेवा की महाराष्ट्राचं ज्यावेळेला आपण पाहतो, महाराष्ट्राने मात्र इथे 6.4च्या ठिकाणी 6.5% सांगितलेला आहे आय थिंक. ठीक आहे. त्याच्यानंतर ग्राहक किंमत आधारित महागाई दर जो आहे तो त्याच म्हणजे प्रश्नामध्ये जे ऑप्शन दिलेत त्या अनुषंगाने सांगते. भारताचा ग्राहक किंमत आधारित महागाई दर जो आहे तो आर्थिक वर्ष 2026 मध्ये 4% आसपास राहील असा आरबीआयचा आणि IMFचा अंदाज आहे. तर इथे एक प्रश्न बनू शकतो. सो किरकोळ महागाई दर जर पाहिला आपण तर आर्थिक वर्ष 2024 मध्ये 2.4 नाहीये इथे 5.4% तो एप्रिल डिसेंबर 2024 मध्ये 4.9% इतका खाली आलेला आपल्याला पाहायला मिळतो. इथे 5.4% तो 4.9% इतका तो खाली आलेला पाहायला मिळतो. सो ही एक फॅक्ट विचारली जाऊ शकते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न येतो, शेवटचा प्रश्न, बेरोजगारीचा दर 2017-18 मधील डॅश डॅश टक्क्यांवरून 2023-24 मध्ये 3.2% पर्यंत घसरलाय. आपल्याला जरी बेरोजगारी वाढत असलेली दिसली तरी सुद्धा आर्थिक सर्वेक्षणानुसार बेरोजगारीचा दर जो आहे तो घसरलेला आहे. मग तो किती टक्क्यांवरून खाली आलाय? तर 6% तो 3.2% इतका तो आलेला आहे. 2017-18च्या जुलै-जूनच्या आकडेवारीनुसार जर आपण पाहिलं तर बेरोजगारीचा दर जो आहे तो 6% 2023-24 मध्ये 3.2% इतका तो कमी झालेला आहे. आणि आणखी एक फॅक्ट लक्षात ठेवायची, आर्थिक पाहणीमध्ये सेवा क्षेत्र जे आहे त्याला ओल्ड वॉर हॉर्स असं म्हटलेलं आहे. तर इथे एखादा वन लाइनर क्वेश्चन तुम्हाला बनू शकतो. तर हे आपण आता मी खूप फास्ट घेतलं, त्याचं कारण काय आहे? कारण ऑलरेडी मी तुम्हाला भारताचा अर्थसंकल्प 2025-26 2 पार्टमध्ये महत्वाची आकडेवारी आणि आधी काही फॅक्ट जे काही योजना वगैरे आहेत तर 2 पार्टमध्ये मी तुम्हाला भारताचा अर्थसंकल्प जो आहे तो दिलेला आहे. 2 लेक्चर दिलेत. त्याच्यानंतर भारताची आर्थिक पाहणी अहवाल त्याचा लेक्चर मी तुम्हाला दिलेला आहे. इम्पॉर्टंट जे पॉइंट्स आहेत ते. आणि महाराष्ट्राचा अर्थसंकल्प तर दिलाय. महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीवरती कुठले संभाव्य प्रश्न आहेत? महाराष्ट्राच्या बाबतीत जनरली आर्थिक पाहणीवरती जास्त प्रश्न येतात. सो संभाव्य प्रश्न उत्तराच्या स्वरूपातच ते एक लेक्चर घेतलेलं आहे. तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये या सगळ्या लेक्चरच्या लिंक मिळतील. परीक्षेपूर्वी
हे लेक्चर पहा. एवढे लेक्चर तुम्हाला 3 ते 4 मार्क्स इझिली मिळवून देतील. प्रश्न जर अर्थसंकल्पावरती आले तर, कारण सगळे पॉईंट्स जे आहेत ते मी तिथे कव्हर केलेले आहेत. प्लस ते लक्षात कसं ठेवायचं हे पण सांगितलेलं आहे, त्यामुळे ते तुमच्या लक्षात पण राहील इझिली. त्यामुळे हे लेक्चर जे आहेत ते पाहायला विसरू नका. जर तुम्हाला या टेस्टची PDF हवी असेल, एक्सप्लेनेशनची PDF हवी असेल, तर आपला टेलिग्राम चॅनल जो आहे तो जॉईन करा. तिथे तुम्हाला ती PDF मिळून जाईल. आणि पुढचे लेक्चर्स पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचे जे लेक्चर्स आहेत एक्झामपर्यंत इम्पॉर्टंट असणार ते सगळे तुम्हाला यूट्यूबवरती मिळणार आहेत. सो हा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर कमेंट करून सांगा. तुमचा स्कोर काय आला या टेस्टमध्ये तो सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.